नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शेवग्याच्या शेंगांची रेसिपी. ती सुद्धा आपण आज बनवणार आहे येसूर लावून. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा आणि खोबऱ्याचे काप. खोबरं मी हे थोडंसं भाजून घेतलं होतं, त्यामुळे आपल्याला त्याला जास्त भाजावं लागणार नाही. फक्त कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तव्यावरती परतून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तव्यावर कांदा आणि खोबरं घालून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ही झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त मसाल्यांची सुद्धा गरज पडत नाही आणि चवीला पण खूप मस्त लागते. तर अशी ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. कांदा खोबरं मस्त गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं. त्यासोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये अजून घालायचं आहे लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि अशी याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. यासोबतच आपल्याला काही सुके मसाले लागतील. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे घरगुती लाल तिखट, रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि छोटे चमचा भरून येसूर मसाला घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मीठ नाही आहे, त्यामुळे मी मीठ वेगळं घेतलेलं आहे. आणि शेवग्याच्या शेंगा, ह्या शेंगा सुद्धा मी आधी शिजवलेल्या नाही, अशा कच्च्याच याच्यामध्ये वापरणार आहे. आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये जी आपण कांदा खोबऱ्याची पेस्ट केली होती ती घालून घेतली. कांदा खोबरं, लसूण आणि कोथिंबीर चांगली तेलामध्ये परतून घेतली. असं छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चा वास लसणाचा निघून जाईल. आणि नंतरच याच्यामध्ये हे सुके मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे. येसूर मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती लाल तिखट, हळद आणि मीठ सुद्धा याच्यामध्येच घालून घ्यायचं आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. येसूर मसाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि काही खडे मसाले पण वापरलेले जातात, त्यामुळे वेगळा मसाला असा याच्यामध्ये घालण्याची गरज नसते. आणि या येसूर मसाल्यामुळेच भाजीला आपल्या चांगली चव येते. हे छान तेल सुटेपर्यंत असं मी याला भाजून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा ह्या मी इथे कच्च्याच वापरलेल्या आहे. तुम्ही ह्याला थोडंसं बॉईल करून घेतलं तरीही चालेल, पण मी ह्या अशा कच्च्याच वापरते, कारण याच्यामुळे रश्श्याला चांगली चव येते. थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, 1-2 चमचा, म्हणजे मसाले जळणार नाही. शेंगा चांगल्या मसाल्यांमध्ये परतून घेतल्या. आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे. पातळ किंवा घट्ट रस्सा हवा त्यानुसार पाणी घालायचं आहे. मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं, त्यामुळे चव घेऊनच ह्याच्यामध्ये जर आवश्यकता असेल तरच मिठाचा वापर करायचा आहे. आणि ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. थोडंसं मी पाणी जास्त घालते, कारण शेंगा मी इथे कच्च्या वापरल्या आहेत, त्यामुळे शेंगा शिजण्यासाठी पाणी लागेल म्हणून. आणि मीडियम गॅसवरती ह्या शेंगा मी शिजवून घेते. हे बघा, आता शेंगा ह्या शिजलेल्या आहे. आणि अशी ही आपली येसूर घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी रेडी झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त भाकरी बरोबर, चपाती बरोबर शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही खाऊ शकता. आता ह्याला मी काढून घेते.
खूप मस्त चवीची ही शेवग्याची शेंगांची भाजी तयार होते. तुमच्याकडे पण घरामध्ये जर येसूर मसाला असेल तर नक्कीच ही भाजी तुम्ही करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.